धर्मवीर 2चा ट्रेलर लॉन्चिंग मोठ्या जल्लोषात पार पडलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यावर खासदार नरेश मस्के आहेत। खरं तर या अगोदर दिघे साहेबांची गोष्ट आणि आता हिंदुत्वाची गोष्ट कसं पाहता ट्रेलर लॉन्चिंग भव्य दिव्य प्रमाणात झालं। दिघे साहेबांचा आणखीन एक जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न आहे। दिघे साहेब आणि हिंदुत्व हे एकमेकांना पूरक होतं। दिघे साहेबांनी कधीच हिंदुत्वाची ॲडजस्टमेंट केली नाही आहे आणि दिघे साहेबांचं चरित्र हिंदुत्वाशिवाय हिंदुत्वाच्या विचाराशिवाय पूर्ण सुद्धा होऊ शकत नाही आणि तोच कंटिन्यू पार्ट पुढे आता आलेला आहे। एकूण या अगोदरचा चित्रपट तेव्हा एक राजकीय जी सिच्युएशन ती वेगळी होती, त्यानंतर 2 वर्षानंतर आता हा चित्रपट भाग 2 येतोय, तेव्हा एक वेगळी घटना राज्यात घडली। आता या दुसऱ्या चित्रपटानंतरची नेमकी घटना काय? नाही, तो योगायोग म्हणावं लागेल की बाबा चित्रपट आल्यानंतर काही वेगळं घडलं असेल, परंतु राजकीय पार्श्वभूमी मला वाटत नाही या चित्रपटाला आहे। दिघे साहेब शिवसेनेचं काम करायचे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ते पक्के होते आणि त्यामुळे तोच त्यांचा प्रवास, त्यांनी केलेला प्रवास, त्यांचा पूर्ण जीवनपट या चित्रपटाद्वारे समोर आलेला आहे आणि एका भागामध्ये दिघे साहेबांचं चरित्र, दिघे साहेबांचं आयुष्य दाखवता येणार नाही, दुसऱ्या भागातही दाखवता येणार नाही असं मला वाटतंय। त्यासाठी 3, 4, 5 असे पुढे सुद्धा भाग येऊ शकतात आणि ते यायला पाहिजेत। खऱ्या अर्थाने दिघे साहेब काय होते, दिघे साहेबांच्या जी आम्ही सभोवतालची मंडळी होती, ठाणेकर जनता होती, त्यांनी दिघे साहेबांचं आयुष्य पाहिलं होतं, परंतु संपूर्ण हिंदुस्थानला नाही तर जगाला दिघे साहेबांचं आयुष्य काय आहे हे पाहायला मिळावं याकरता या चित्रपटाची गरज आहे। एकूण ज्या पद्धतीने आज दिघे साहेबांचं हे सगळं चित्रपट होतं, या दुसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील खूप प्रकर्षाने पुढे दिसून येत आहेत आणि त्याचे डायलॉग्स देखील तसे आहेत। कसं पाहता याकडे? आता ही स्टोरी मुख्यमंत्र्यांच्या धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समवेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा प्रचंड काम केलेलं आहे। सर्व मंडळी जी काही दाखवलेली आहे सगळ्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। साहजिकच त्यांच्या जीवनावरती जर चित्रपट येत असेल तर यामध्ये आमच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये रोल असणार, सहभाग असणार, त्यांच्या भूमिका सुद्धा येणार, कारण दिघे साहेबांनी या सगळ्यांना, या माझ्यासारख्या एक विद्यार्थी दशेत काम करणारा मी कार्यकर्ता होतो, त्याला सुद्धा घडवण्याचं काम दिघे साहेबांनी केलेलं आहे। त्याला सुद्धा मार्गदर्शन करण्याचं, तो कसा परिपक्व होईल याकडे दिघे साहेबांचं लक्ष असायचं। आम्ही सगळ्यांनी ते अनुभवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनाचे आम्ही एक भाग आहोत, त्याच्यामुळे साहजिकच तुम्हाला चित्रपटात ते दिसतील। शेवटचा प्रश्न, किती अपेक्षा आहेत आता या चित्रपटातून? पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला, दुसरा चित्रपट एकतर चित्रपटाच्या दृष्टीने देखील आणि समाजाच्या दृष्टीने देखील। चित्रपटाच्या दृष्टीने तर हा विषय व्यावसायिक काहीतरी फायदा मिळावा याकरता नाहीये, परंतु मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवरती एवढा मोठा स्वरूपात चालतोय, मराठी चित्रपटांच्या मार्गक्रमणाला एक वेगळी दिशा या चित्रपटांनी दिलेले आणि पूर्वीचे सगळे रेकॉर्ड्स हा चित्रपट तोडणार। चित्रपटाला दिशा दिली, राजकारणाला देखील दिशा मिळणार का? राजकारणाची जी काही दशा झाली होती त्याला दिशा देण्याचं काम सुद्धा कदाचित हा चित्रपट करेल। खूप खूप धन्यवाद। माझ्याबरोबर खासदार नरेश मस्के होते। या चित्रपटातून जी काही राजकारणाची दशा झालेली होती तिला दिशा देण्याचं काम देखील या चित्रपटातून मिळेल अशा भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन कृष्णा कापरेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।